भांडण वाढवतोय. भांडण कोण करतोय? ताई नेहमी हा भांडण करतो. मी त्याला त्याची वस्तुस्थिती सांगतोय. एक मिनिट ए बाबा, बदल. हे काय इकडे आम्ही भांडतोय आणि तू साखर काय वाटतेस? भांडण कोण भांडतंय? अरे इतरांना हे भांडण वाटू शकतं, मला विचारशील तर आज खूप दिवसांनी माझं घर भरलेलं दिसतंय. खरं सांगू, मी आणि वीणा आम्ही हा घरघंटीचा व्यवसाय सुरू केला ना, त्या निमित्ताने अचानक अख्खं कुटुंब एकत्र आल्यासारखं झालंय. प्रत्येक जण या व्यवसायात सहभागी झालाय. म्हणजे बघा ना, आता संतोष मदत केली तर यातून थोडंसं कमिशन त्याला मिळेल. ह्या पायी का होईना पण या व्यवसायात लक्ष घालतोय. सिंचना, तिला जेव्हा लक्षात आलं की आम्ही व्यवसाय सुरू करतोय आणि ती पत्रकं वगैरे वाटतोय, तेव्हा तिला वाटलं ह्या बायका काय जुन्या पद्धती अवलंबतायत, म्हणून ती यात सहभागी झाली मार्केटिंग करायला. ती आली म्हटल्यावर हरीश येणारच. आणि माझी भावना तर काय, माझी गोड पोर आहे, या ना त्या कारणाने तिचा हात व्यवसायाला लागतोच. या आईला आणखीन काय हवं सांगा. खरंय. म्हणून उठून देवाचे आभार मानले. आता देवाचे आभार मानले तर मुलांचं तोंड पण गोड करायला हवं की नाही. आणि म्हणूनच साखर वाटते मी. घे ग. अरे काय करताय तुम्ही, असे गप्प बसू नका, छान गोड भांडा. हा ओके आई, काय बोलत होता तुम्ही? बोल बोल काय बोलत? तू बोल. अरे, आता भांडून दाखव तू. अरे, इथे आता स्टाफ वाढवावा लागणार, मग तू apply करू शकतेस इथे. हा. कुठे आहात तुम्ही मॅडम? आपल्या दोघांच्या हातात फूल असेल म्हणजे आपल्याला ओळखता येईल असं मी लिहिलं होतं. कोणाच्या हातात इथे इथे फूल आहे? तू काय एवढा वेळ लावतीस? प्लीज ये ना आता लवकर. अरे देवा, हा आला पण पण मी अजून तनूच्या हातात बुके दिलाच नाहीये. आता हा तिला कसं ओळखणार? बरं, आता तिला द्यायला गेले तर याला मी पण दिसणार. काय करू काय करू काय करू? वा, याला म्हणतात मेड फॉर इच अदर जोडी. एक काळजी करणारी मुलगी आणि एक प्रचंड प्रेम करणारा मुलगा एकमेकांना कसले बेस्ट सूट करतात हे. चला, म्हणजे मी योग्यच केलंय आता यांची भेट ठरवून. बघूया आता हे दोघं एकत्र येत आहेत का. फिंगर्स क्रॉस्ड. म्हणून फोटो नक्कीच बघितला असतो.
सॉलिड टेन्शन आलं असणार. मला 100% खात्री आहे भावना, तू तुझ्या वेळेत नक्की येणार बघ. माझी प्रिय बायको भावना, मला माहितीये की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. तू कितीही नाकारलंस ना, किती नाकारलंस तरी तुझ्या त्या डोळ्यात दिसून येत. म्हणजे तू जर का माझ्याकडे आली नाहीस ना, तर काय अर्थ आहे जगणे? कारण तुझ्याशिवाय कसं जगायचं नाही मलाही माहिती. हो ना, माझं आता तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला पहिल्यांदा बघितलं होतं इतकंच, तुझ्यासाठी बस स्टॉपवर उभं राहायचो इतकंच, तुझ्या ऑफिसमध्ये येऊन बसायचो तितकंच, आणि आपल्या आनंदीची तू कमाल आई आहेस आणि प्रत्येक वेळी असं जेव्हा मला वाटतं इतकंच. माझा श्वास आहेस भावना, श्वास. आणि या श्वासाशिवाय पुन्हा जिवंत कसं राहता येतं भावना? आजवर दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप थँक्यू. पण आजवर जे काही सुंदर क्षण जगलोय त्याची आठवण घेऊन मी आता या जगातून निरोप घेतोय. आनंदीला सांग, तुझा हा बाबा सिद्धिराज तारा बनून आकाशात निघून गेला, दूर, खूप दूर, कायमचा दूर. तो आता तुला कधी म्हणजे कधीच भेटणार नाही. दूर गेलाय तो तुमच्या सगळ्यांपासून, खूप दूर. त्याची फक्त इतकीच इच्छा आहे की तुम्ही दोघे सुखी राहा. नेमकी मला सुट्टी होती आणि या मुलींनी टोपी घातली. म्हटलं आज सुट्टी होती, जानूला लंचला घेऊन गेलो असतो, बोलकं केलं असतं, चांगला वेळ गेला असता. पण नाही, सईला पण ना आजच शॉपिंग करायची होती. डबे, आज तर मी सांगितलं होतं की सुट्टी आहे, मग डबे का भरलेत? बघूया तरी मेनू मध्ये काय होतं. चिठ्ठी. विश्वास, सॉरी मी काल तुझ्यासाठी चिठ्ठी लिहू शकले नाही, पण मला खूप मजा येते या छोट्याशा प्रेमपत्राच्या लव्ह स्टोरीची. तो पण छान रिप्लाय करतोस. I love you, विश्वा. काय होतं? भेंडीची भाजी आणि नाईस. चला